कधी-कधी समोर असून पण ना, काही गोष्टी अशा घडतात ते तुम्हाला दाखवते. तर इथे नम्रता लॅपटॉपवर थोडं काम करत होती म्हणून मी जाऊन थांबले बघत. आणि ना नेमकं इथे काय झालं बघा. म्हणजे अगदी ना कांदा टोमॅटो जो घातलेला होता तो करपायला आला होता आणि लगेच मी येऊन गॅस बंद केला. 2 मिनिटं आता गॅस बंदच ठेवलेला. पुन्हा गॅस चालू करून आता पुढच्या फोडणीला सुरुवात केली. तर इथे आता GW खामकर मसाले जे आहे त्यातलं मी जिरा पावडर, धणे पावडर, काश्मीरी लाल तिखट आणि हळद हे सगळं घातलं आणि खरंच त्यामुळे ना जो पदार्थ आहे त्याची चव खूप छान एकदम मस्त आणि छानच झाली. तर मी इथे बनवत आहेत गावचे सांडगे. तर माझ्या जावेने ना गावाहून सांडगे पाठवलेले होते. तर त्यातले थोडे आता शेवटचे उरलेले. तर म्हटलं की चला आज तेच बनवूया, कारण दुपारची थोडी डाळ पण होती आणि मस्त एकदम फोडणी वगैरे दिली आणि इथे पहा थोडे सांडगे आहेत तेवढे घातले. तर छान परतून वगैरे घेतलं. त्यानंतर ना त्यात थोडंसं पाणी घातलं आणि पाणी घातल्यानंतर तडका एवढा भारी झालेला आहे. अगदी ना तेल वर मस्तच आलेलं आणि पाहू शकता किती मस्त रेसिपी झाली आहे. आणि त्यात ना दुपारीच वाटून ठेवलेलं जे वाटण होतं ते पण घातलं. काही वेळेला ना दुपारी वेळ असेल तेव्हा मी काय करते की माझ्या ज्या वस्तू आहेत ना करायच्या संध्याकाळी त्याचं थोडंफार प्रिपरेशन करते आणि मस्त एकदम सांडग्यांचा रस्सा झालेला आणि दुपारी भाजून घेतलेली जी चटणीचं होतं ना पूर्ण ते आता थंड पण झालेलं छान. तर ते आता मी फटाफट मिक्सरला ग्राइंड करून घेते. फक्त त्याच्यामध्ये मीठ घालायचं तेवढंच राहिलेलं होतं. अप्रतिम अशी चटणी वाटून घेतली. आहा, तोंडात घातल्यानंतर वाटलं की वाह मस्त एक चपाती आणि चटणी असेल ना तर बस. त्यानंतर जेवण झाल्यावर मी आलेली आहे वॉक करायला. तर असा आजचा माझा दिवस होता. चला बाय बाय, गुड नाईट.